सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो। राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं हे बेमुदत काम आंदोलन आज आयोजित केलेलं आहे। मी इंजिनियर माणिक गिरगावकर जिल्हा अध्यक्ष, या जिल्ह्याचा एकत्रीकरण समितीचा जिल्हा अध्यक्ष आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 15 ते 20 वर्षापासून वेगवेगळ्या संवर्गाचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत करून आरोग्य सेवा बजावत आहेत, परंतु शासनाने अजूनही या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये नियमित शासन सेवेमध्ये सामावून घेतलेलं नाही। आम्ही या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई नागपूर येथे अधिवेशनावर सुद्धा मोर्चा काढलेला होता, परंतु शासनाने याची दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे त्या प्रमाणात घेतलेली नाही आणि म्हणून आम्हाला नाईलाज असतो या ठिकाणी आज जिल्हा परिषद नांदेडच्या समोर बेमुदत काम बंद आंदोलन या ठिकाणी करत आहोत। किती वर्षाचा आपला हा लढा चालू आहे? हा आमचा गेल्या 10 ते 15 वर्षापासूनचा हा लढा आहे। शासनानं वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही निवेदनं सुद्धा सादर केलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे आयुक्त, या सर्वांना आम्ही वेळोवेळी मागणी, आमची जी रास्त मागणी आहे ती मान्य करावी। एकच मागणी आहे की आम्हाला या जो कंत्राटी हा जो डाग आम्हाला लागलेला आहे तो डाग पुसून या ठिकाणी कायम हा आम्हाला लागलं पाहिजे, हा आमचा मुख्य मागणी आहे। किती कर्मचारी सहभागी? आज आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत। 16 तालुक्यातील सर्वच कर्मचारी म्हणजे जवळपास 1000 ते 1500 कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत। त्याच्यामध्ये ANM आहेत, GNM आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, त्यानंतर अकाउंटंट आहेत, म्हणजे जवळपास 69 संवर्गाचे कर्मचारी या आंदोलनामध्ये उभे आहेत। मी शासनाला आपल्या प्रेसच्या माध्यमातून विनंती करतो की आमची जी रास्त मागणी आहे की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे आमचे कर्मचारी काम करत आहेत, कोविडसारख्या महामारीमध्ये सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून शासनाने 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे। आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर पुढील भूमिका काय असणार आहे? आमची जर मान्य झाली तर निश्चितच आम्ही शासनाचे आभार मानू, परंतु जर शासनाने जर आमची मागणी मान्य नाही केली तर आज जे आम्ही लोकशाही मार्गाने भारतीय राज्यघटनेच्या तत्वानुसार आम्ही जे लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत, या ठिकाणी जर लोकशाही मार्गाने जर आम्हाला न्याय भेटला नाही तर या ठिकाणी पुढील काळामध्ये आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल, धरणे आंदोलन करावं लागतील, मोर्चा काढावा लागेल आणि या बाबीचा जर काही दुष्परिणाम झाला तर त्याला शासन जबाबदार राहील। हाँ सर, नमस्कार। मी डॉक्टर किरण शेळके CPSC कन्सल्टंट म्हणून जिल्हा परिषदला काम करत आहे। NHMच्या अंतर्गत काम करत आहे। NHM संघटनेच्या अंतर्गत मागील 15 वर्षापासून आपले 36 प्रकारचे कॅडर पूर्ण जिल्हा परिषदच्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामध्ये ग्रामीण पातळीमध्ये तळागाळात जाऊन आरोग्य सेवा देत आहेत। त्यामध्ये जसं की इम्युनायझेशन असतं, त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा कंत्राटी कर्मचारी हे आपली सेवा देत असतात। 15 वर्षापासून ते कंत्राटी पद्धतीने सेवा देतात। त्यांचं अजून मानधन वाढ सुद्धा झालेली नाही आहे आणि त्यांना सेवेमध्ये समायोजन सुद्धा केलं गेलं नाही आहे। तर आम्ही आज ह्याच्यासाठी थांबलो आहोत। आमच्यासोबत सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, DPM सर आहेत, जुनेद सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे आलो। नांदेड जिल्हा परिषदेतून आम्ही आजपासून 19 तारीखला बेमुदत संपावर आहोत। आजपासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। आमची प्रमुख मागणी आहे सेवेमध्ये कायम करण्यात यावे आणि आमचं जे वेतन आहे ते जे आमच्या सर्वांच्या समान कामानुसार समान वेतन वाढीव करण्यात यावं। मागणी मान्य झाल्यानंतर भूमिका काय असणार आहे? आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारचे संप नियमित करण्यात, अजून तीव्रतेमध्ये संप करण्यात येऊ।